नमस्कार मंडळी. जर मी तुम्हाला म्हटलं की यूट्यूबवर पैसे कमवण्यासाठी तुम्हाला आता 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाईम जे आहे ते पूर्ण करण्याची गरज नाही आणि आत्ता जे आहे ना ते 50 ते 100 सबस्क्रायबर असले तरीसुद्धा तुम्ही यूट्यूबवर जे आहे ना ते आता पैसे तुम्ही कमवू शकता. तर तुमचा विश्वास बसेल का याच्यावरती? तर हो, हे अगदी सगळं खरं आहे. कारण आता यूट्यूब स्वतः सांगत आहे की तुम्ही फक्त ॲड रिव्हेन्यूवर अवलंबून राहू नका. कारण आता जे आहे ना कमी सबस्क्रायबर जरी असले तरी यूट्यूबवरून तुम्ही भरपूर असे पैसे जे आहेत ते कमवू शकता. तुमचा इन्कम सोर्स जो आहे ते चालू करू शकता. तुमचं अकाउंट मॉनिटाईज असणं गरजेचं नाही आहे. यासाठी अकाउंट जरी मॉनिटाईज नसलं तरी सुद्धा तुम्ही यूट्यूबमधून आता पैसे जे आहेत ते कमवू शकता. तर यासाठी कोणते मार्ग आहेत, पैसे कसे कमवायचे, इन्कम सोर्स कसा जनरेट करायचा, तर हे सगळं जे आहे ती प्रोसेस जी आहे ती मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो लास्टपर्यंत बघा. कारण एकदम सोप्या भाषेत आणि सगळं इन डिटेल जे आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सो टाइम वेस्ट न करता चला आपण व्हिडिओला जे आहे ते सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण एक गोष्ट समजून घेऊयात की आत्ता जे काही नवीन क्रिएटर्स आहेत तर त्या सगळ्यांना काय वाटतं की जेव्हा आपलं अकाउंट मॉनिटाईज होईल तेव्हा आपल्या अकाउंटवरती जे ॲड्स लागतील आणि तेव्हाच आपल्याला पैसे मिळतील आणि तेव्हा आपण करोडपती बनू. तर असं काही नाही आहे. आता जे आहे ते इन्कम तुम्ही कमी सबस्क्रायबर असतील, अकाउंट जरी तुमचं मॉनिटाईज झालं नाही तरी सुद्धा तुम्ही पैसे जे आहेत ते कमवू शकता. भारतामध्ये जे आहे ना ते 1000 व्ह्यूजच्या पाठीमागे मिळणारा RPM जो आहे तो खूप कमी आहे आणि जास्तीत जास्त म्हणलं तर याच्यामध्ये तुम्हाला फार कमी जे आहे ते रुपये मिळतात. तर ते जर तुमचं आणि हे देखील तुमचं निचवरती जे आहे चॅनलच्या ते अवलंबून असतं. जर तुमचं टेकचं किंवा फायनान्सचं चॅनल असेल तर त्याच्यामध्ये थोडं तुम्हाला जास्त पैसे मिळतात आणि जर तुमचं ब्लॉगिंग एंटरटेनमेंटचं चॅनल असेल तर थोडंसं कमी पैसे जे आहे ते रिव्हेन्यू मिळतात. त्यामुळे फक्त गुगलच्या ॲड्स रिव्हेन्यूवरती अवलंबून न राहता सुरुवातीपासूनच एखादा इन्कम सोर्स जे आहे ते यूट्यूबमध्ये बाकीचे इतर मार्ग शोधणे जे आहेत पैसे कमवण्याचे ते एक स्मार्ट जे आहे ना क्रिएटर्सचं लक्षण आहे. आता बोलूयात पहिल्या आणि सोप्या मार्गाबद्दल. तो म्हणजे जे आहे ते ॲफिलिएट मार्केटिंग. तर याच्यासाठी तुम्हाला जे आहे ते सबस्क्रायबरचा क्रायटेरिया नाही आहे. तर कमी जरी सबस्क्रायबर असले तरी तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग जे आहे ते करू शकता. तर आता बघूयात की ॲफिलिएट मार्केटिंग हे काम कसं करतं. जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ शूट करता त्याच्यामध्ये तुम्ही घातलेले कपडे म्हणा, तुमचा माईक म्हणा, तुमचा ट्रायपॉड आला, लाईट किंवा तुम्ही जे काही वस्तू जे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये जे शो करता तर त्याच्या सगळ्याच्या लिंक्स म्हणा किंवा जर तुम्ही गृहिणी असाल, तुमचं किचन रिलेटेड व्हिडिओ असतील तर किचनमधले सगळे जे काही सामान आहेत तर त्याचे जे प्रोडक्टचे लिंक म्हणा तर ह्या सगळ्या प्रोडक्टचे लिंक जनरेट करून ते तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे ते मेन्शन करू शकता आणि त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवरून जर तुमच्या प्रेक्षक वर्गांनी जर तो प्रोडक्ट जो आहे तो ऑर्डर केला तर त्या प्रोडक्ट थ्रू किंवा जो प्रोडक्ट त्यांनी ऑर्डर केलेला आहे तर त्या प्रोडक्टची जी कंपनी आहे तर त्या कंपनी थ्रू तुम्हाला त्या सर्टन प्रोडक्टवरती काही कमिशन जे आहे ते मिळतं. तर अशा कमिशनमधून जे आहे ते तुम्ही तुमचा इन्कम सोर्स जो आहे तो चालू करू शकता. आणि आत्ता सध्या जर बघायला गेलं तर भरपूर असे क्रिएटर्स जे आहेत ते ॲफिलिएट मार्केटिंगचा एक पॅसिव्ह इन्कम म्हणून जे आहे ना सोर्स म्हणून तर त्याचा ॲफिलिएट मार्केटिंगचा यूज करतात. तर आता पॅसिव्ह इन्कमसाठी सगळ्यात बेस्ट म्हणलं तर ॲफिलिएट मार्केटिंग जे आहे ते यूट्यूबसाठी ते बेस्ट आहे. तर उदाहरणार्थ बघूया की मेशो आलं, त्याच्यानंतर ॲमेझॉन आलं, तर यांच्या ॲफिलिएट मार्केटिंगला प्रोग्रामला जे जॉईन होऊन जे आहे ना तर तिथून तुम्ही इन्कम सोर्स करू शकता. आता ते कसं वर्क करतं, जर तुम्ही मेशोवरून काही गोष्टी जर बजेट फ्रेंडली गोष्टी मागवल्यात तर त्याचा एखादा शॉर्ट व्हिडिओ बनवा किंवा लाँग व्हिडिओ बनवा. याच्यावरती मेशो ॲफिलिएट प्रोग्रामबद्दल सुद्धा मी व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे. तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर ते बजेट फ्रेंडली जे प्रोडक्ट आहेत तर त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवा आणि लोकांना सांगा की त्या व्हिडिओची त्या प्रोडक्टची जी लिंक आहे ती तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे ते मेन्शन केलेली आहे. तर तिथून जर लोकांनी जे प्रोडक्ट ऑर्डर केले तर त्याचं तुम्हाला कमिशन भेटतं. तर असे काही प्रोडक्ट्स बनवा जे आता ट्रेंडिंगमध्ये आहेत, चूज करा आणि त्या प्रोडक्टचं जे आहे तर त्या प्रोडक्टचे व्हिडिओ जे आहेत, रिव्ह्यू व्हिडिओ जे आहेत तर ते तुम्ही बनवा आणि याच्या थ्रू तुम्ही जे आहेत ते इन्कम सोर्स तुम्ही तुमचा जनरेट करू शकता. आता भरपूर असे क्रिएटर्स जे आहेत
तर याच्या थ्रू महिन्याला 10,000 ते 40,000 पर्यंत आणि याच्यापेक्षाही जास्त जे आहे ते इन्कम जे आहे ते कमवत आहेत. तर तुम्ही सुद्धा जे आहे ते ॲफिलिएट प्रोग्राम थ्रू जे आहे ते इन्कम इथून जे आहे ते करू शकता. दुसरा मार्ग म्हणजे स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात. जर तुमचा एखादा साड्यांचा बिझनेस आहे किंवा तुम्ही एक हँडमेड ज्वेलरी बनवता किंवा तुमचं स्वतःचे जे आहे ते तुम्ही मसाले वगैरे बनवता, तुमचा काही प्रोडक्ट असेल, तर ह्याचं जे आहे ते व्हिडिओ तुम्ही बनवू शकता. तर आता हे कसं काम करायचं याच्यावरती, तर ह्या सगळे जे काही तुमचे प्रोडक्ट्स आहेत, तर त्याचा एक दर्जेदार जे आहे ते व्हिडिओ बनवा आणि तो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही तुमच्या यूट्यूबच्या शॉर्ट्स म्हणा किंवा लॉंगला हा व्हिडिओ जो आहे तो अपलोड करा. तर व्हिडिओ असा बनवा की त्याच्यामध्ये लोकांना सांगा की ते प्रोडक्ट जे आहे ते त्यांच्यासाठी कसं फायदेशीर आहे आणि त्याच्याबद्दल जे आहे तो पॉझिटिव्ह रिव्ह्यू जो आहे किंवा कसं आहे. सपोज साड्यांचं असेल तर साड्या कशा आहेत, त्याचा क्वालिटी कशी आहे, त्याची किंमत काय वगैरे हे सगळं हे लोकांना जे आहे ते पटवून सांगा आणि एक दर्जेदार व्हिडिओ जो आहे तो बनवा आणि तो तुमच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करा. तर आता फक्त व्हिडिओ अपलोड करायचा आहे का, तर त्याच्यावरती जे आहे त्याला चांगलं एक एडिटिंग करा व्हिडिओला आणि त्याच्यावरती जे आहे ते तुमचा व्हॉट्सॲपचा नंबर असेल किंवा तुमचा जो काही कॉलिंगचा नंबर असेल तर तो नंबर तिथे मेन्शन करा आणि प्लस तुमचं जे काही तुमचं सोशल मीडिया अकाउंट असेल जसं की इंस्टाग्राम आलं, फेसबुक आलं, तर ते तिथे मेन्शन करा. तर तिथून जे आहेत ते लोक जे आहेत किंवा तुमचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो तुम्हाला डायरेक्टली त्याच्या थ्रू जो आहे तो कॉन्टॅक्ट करू शकतो आणि तिथून जे आहे तो तिथून एक तुमचा इन्कम सोर्स जो आहे तो तुम्ही तिथून जनरेट जो आहे तो करू शकता. तर हा सुद्धा जो आहे तो स्वतःचा बिझनेस डेव्हलप करण्यासाठी आणि याच्या थ्रू इन्कम जे आहे ते करण्यासाठी हा सुद्धा यूट्यूबने जो आहे तो ऑप्शन दिलेला आहे आणि याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काही सबस्क्रायबरचं जे आहे तो क्रायटेरिया नाही आहे. फक्त आता याला जे आहे तो तुमचा व्हिडिओला जर जास्तीत जास्त रीच फक्त तुमच्या व्हिडिओला मिळायला पाहिजे आणि तो रीच मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा व्हिडिओ जो आहे तो दर्जेदार बनवायचा आहे. तर रीच एकदा तुम्हाला मिळाला की त्याच्या थ्रू लोकांना जर तुमच्या प्रोडक्टबद्दल जो आहे तो विश्वास पटला तर लोक नक्कीच तिथून ऑर्डर करतात. तर याच्या थ्रू सुद्धा तुम्ही जे आहे तर तुमचं इन्कम जे आहे ते जनरेट नक्कीच करू शकता. तर यूट्यूबमधून पैसे कमवण्याचा तिसरा मार्ग म्हटलं तर यूट्यूबचं हाफ मॉनिटायझेशन तुमचं. आता हाफ मॉनिटायझेशनसाठी क्रायटेरिया काय आहे, तर तुमचे 500 सबस्क्रायबर जे आहेत ते कंप्लीट असले पाहिजेत आणि 90 दिवसांमध्ये तुम्ही 3 व्हिडिओ जे आहेत तो अपलोड केलेले असले पाहिजेत. 500 सबस्क्रायबर आणि तुमचा जर लॉंग व्हिडिओचं चॅनल असेल तर त्या लॉंग व्हिडिओजवरती तुम्हाला 3,000 तासांचा जो आहे तो वॉच टाईम कंप्लीट व्हायला पाहिजे, जो की जे आहे ते 365 दिवसांमध्ये 3,000 तासांचा वॉच टाईम कंप्लीट व्हायला पाहिजे. आणि जर तुमचा शॉर्टचं चॅनल असेल तर 90 दिवसांमध्ये तुमच्या शॉर्टला 3 मिलियन्स जे आहेत ते व्हॅलिड जे आहेत ते व्ह्यूज जे आहेत ते मिळायला पाहिजेत, तर तुमचं हाफ मॉनिटायझेशन होतं. तर हाफ मॉनिटायझेशन थ्रू जे आहे तर तिथून सुद्धा तुम्ही जे आहे तर तुम्ही तुमचा जे आहे इन्कम सोर्स जे आहे ते करू शकता इथे. तर तुमचं चॅनल हाफ मॉनिटायझेशन झालं तर यूट्यूब जे आहे ते तुम्हाला 3 मोठे फायदे जे आहेत ते यूट्यूब थ्रू मिळतात. तर सगळ्यात पहिला जे आहे ते यूट्यूब शॉपिंग प्रोग्राम. तर हे तुम्हाला हाफ मॉनिटायझेशन झाल्यानंतर मिळतं. तर याच्या थ्रू जे आहे तुम्ही तुमच्या व्हिडिओवरती मोठे मोठे जे ब्रँड्स आहेत, फ्लिपकार्ट आलं, नायका आलं, त्याच्यानंतर मिंत्रा आलं, तर ह्या जे ब्रँड्सचे जे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही तुमच्या व्हिडिओवरती टॅग करू शकता आणि जेव्हा तुमचा व्हिडिओ प्ले होईल तेव्हा तिथं लोकांना जो आहे तर तो प्रोडक्ट जे आहे तर विकत घेण्यासाठी तिथे तुम्हाला लोकांना जे आहे ते तिथे लिंक दिसते आणि त्या लिंक थ्रू जे आहे ते लोक तिथून जे आहे ते प्रोडक्ट जे आहे ते डायरेक्टली परचेस करू शकतात. तर हा सुद्धा एक यूट्यूबने जे आहे ते हाफ मॉनिटायझेशन नंतर हा बेस्ट जो आहे तो ऑप्शन दिलेला आहे. तर याच्या थ्रू सुद्धा तुम्ही इन्कम इथे करू शकता. तर प्रोडक्टचे रिव्ह्यू बनवा सेम आणि तो जो प्रोडक्ट आहे तर ते प्रोडक्ट तुम्ही तिथं टॅग करा आणि त्या टॅग थ्रू तुम्हाला जे आहे म्हणजे लोकांनी जर परचेस केलं तर त्याचं तुम्हाला कमिशन मिळतं. तर इथून सुद्धा तुम्ही तुमचं इन्कम जे आहे ते जनरेट करू शकता. दुसरा जो ऑप्शन आहे तो सुपर चॅट किंवा सुपर थँक्स. जेव्हा तुम्ही लाईव्ह जाता किंवा एखादा तुमचा चांगला व्हिडिओ तुम्ही पोस्ट करता आणि तिथे तुमचा प्रेक्षक वर्ग जो आहे तो खुश होऊन तुम्हाला एक जे काही पैसे जे आहेत ते तिथून त्यांनी तुम्हाला डोनेट करू शकतात. तर याच्या थ्रू सुद्धा तुम्ही तुमचं इन्कम जे आहे ते जनरेट करू शकता. जेव्हा तुम्ही एखादा चांगला व्हिडिओ पोस्ट करता तेव्हा तुम्ही आवर्जून व्हिडिओमध्ये सांगा की तुमच्या प्रेक्षक वर्गांना की व्हिडिओ आवडल्यास त्यांना सांगा की सुपर चॅटात सुपर थँक्स द्यायला. तर इथून तुम्ही तुमचं इन्कम जे आहे ते इथून सुद्धा तुम्ही जनरेट जे आहे ते करू शकता. तिसरं जे आहे ते चॅनल मेंबरशिप.
तुम्ही काही व्हिडिओ जे आहेत ते तुमच्या खास प्रेक्षक वर्गासाठी तुम्ही बनवू शकता. आणि आता जे आहे ते चॅनल मेंबरशिप थ्रू जे आहे, तर यूट्यूबने जे आहे तर याचं जी कमाई जी आहे चॅनल मेंबरशिपचं एक अमाऊंट जी आहे तर ती सुद्धा आता वाढवलेली आहे. तर इथून सुद्धा तुम्ही तुमचा इन्कम जे आहे ते जनरेट जे आहे तर तुम्ही चॅनल मेंबरशिप थ्रू सुद्धा इथे करू शकता. मित्रांनो, हे ऐकायला जितकं सोपं वाटतं ना, त्याच्या पाठीमागे तेवढीच तितकी मेहनत आहे. तर या कमी सबस्क्रायबर्समध्ये सुद्धा जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर या 3 गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पहिलं जे आहे ते तुमचा आवाज आणि व्हिडिओची क्वालिटी. तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो स्पष्ट असला पाहिजे. त्याचा आवाज म्हणा, व्हिडिओची क्वालिटी म्हणा, ही चांगली असली पाहिजे आणि तुमचा जे आहे आवाज जो आहे तो स्पष्ट असला पाहिजे. म्हणजे जेणेकरून लोकांना तुम्ही काय सांगताय हे समजलं पाहिजे व्हिडिओ थ्रू. जे आहे ते ऑनेस्टी. लोकांना जे आहे ते चुकीचे म्हणा किंवा खराब प्रोडक्ट जे आहेत तर ते रिकमेंड करू नका. तुमचा विश्वास जे आहे ना किंवा तुमचा प्रामाणिकपणा जो आहे ना, तर हाच तुमची जी आहे ती खरी कमाई आहे. तिसरं म्हणलं तर कन्सिस्टन्सी. व्हिडिओजला तर तुमच्या व्ह्यूज कमी आले तरी तुम्ही खचून जाऊ नका. तर व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही बनवत राहा आणि कन्सिस्टन्सी जी आहे ती व्हिडिओमध्ये ठेवा. मित्रांनो, आता हा बहाणा सोडून द्या की माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज नाही आहे आणि त्याच्यामुळे मी पैसे कमवू शकत नाही. तर आता थोडंसं जे आहे ते डोकं लावा आणि ॲफिलिएट प्रोग्राम हे जॉईन करा. आणि ॲफिलिएट प्रोग्राम थ्रू म्हणा किंवा मी जे आता काही टिप्स सांगितल्या तर त्याच्या थ्रू जो आहे तो तुमचा इन्कम सोर्स जे आहे ते आजच जे आहे ते जनरेट करायला तुम्ही सुरुवात करा. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही कोणता मार्ग जो आहे तो निवडणार आहे हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कल म्हणा किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला एक लाईक करा. आणि साईडला तुम्हाला चॅनल लाईक केल्यानंतर जे आहे ते हाईपचं ऑप्शन दिसेल तर व्हिडिओला हाईपसुद्धा द्या. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जे आहे ते सुपर थँक्ससुद्धा व्हिडिओला द्या. आणि असेच जे आहे ते इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत ते मी माझ्या चॅनलवरती बनवत असते. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब जे आहे ते करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला कोणत्या विषयावरती जर व्हिडिओ हवा असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये. चला, थँक्यू.